नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज जालना जिल्हा पोलीस पाटील पद भरती 2025 चा पेपर झालेला आहे। तर या पेपरचं संपूर्ण स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी हा पेपर झालेला आहे। वेळ तुम्ही बघू शकता 11 ते 12:30 या दरम्यानमध्ये हा पेपर झालेला आहे। आपण जो प्रश्नपत्रिका संच सोडून घेत आहोत तो आहे बी प्रश्नपत्रिका संच। एकूण जर म्हटलं तर 80 प्रश्न विचारले गेले होते 80 गुणांसाठी। इथं आपल्याला आसान क्रमांक इथे टाकायचा होता, म्हणजेच बैठक क्रमांक इथे टाकायचा होता। इथं लाईव्ह जर म्हटलं तर बघा, आपण प्रश्नपत्रिका जी सोडत आहोत तिचा स्क्रीनशॉट देखील मी इथं घेतलेला आहे। तर बघा, या स्वरूपामध्ये ही प्रश्नपत्रिका होती मित्रांनो। संपूर्ण बाकी माहिती तुम्ही इथं बघू शकता। फक्त हे जे प्रश्न आहेत जे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे ते जशाच्या तसे मी फक्त इथे टायपिंग करून घेतलेलं आहे, व्यवस्थित आपल्याला समजण्यासाठी, प्रश्नपत्रिका आपल्याला सोडून घेण्यासाठी। तर आता या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमाने जर म्हटलं तर जे पण प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नांचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण उत्तर जाणून घेणार आहोत। फक्त आपण उत्तर जाणून घेणार आहोत आणि यातील जे पण गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत मित्रांनो, गणित व बुद्धिमत्ताचे जेवढे पण प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे इतर प्रश्नांचं फक्त आपण थोडक्यात उत्तर जाणून घेऊयात आणि त्यानंतर गणित व बुद्धिमत्तेचं संपूर्ण स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, ऑलरेडी जर म्हटलं तर जालन्याचे जे पेपर झाले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रश्न संचांमार्फत हे पेपर झालेले बघण्यासाठी भेटलेले आहेत। तर सर्व जर म्हटलं तर सर्व आन्सर की देखील आलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे। तर बघा, इथं जर म्हटलं तर 12 ऑक्टोबरला हा पेपर झाला होता। याच्यामध्ये संच A B C D, ठीक आहे। तर यांचे सर्वांचे जर म्हटलं तर ज्या आन्सर की आहेत मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती जारी झालेले आहेत। जे पण विद्यार्थी टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होते त्यांना मी हे उपलब्ध करून दिलेलं आहे, ठीक आहे। तर बघा, सर्व आन्सर की इथं आलेले आहेत। आपल्याकडे जर म्हटलं तर प्रश्नपत्रिका संच बी आहे, जो की आपण इथं सोडून घेणार आहोत, ठीक आहे। आता ऑलरेडी उत्तर तुम्हाला माहितीच आहे, तरी देखील मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमाने जे पण प्रश्न विचारले होते टोटल 80 प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सांगून घेतो। त्यांची काय उत्तर आहेत ते मी डायरेक्टली तुम्हाला आन्सर की प्रमाणे सांगणार आहे आणि बाकी जर म्हटलं तर गणित व बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, यातील पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला होता, महाराष्ट्रात एकूण जर म्हटलं तर जिल्हा परिषद किती आहेत असा प्रश्न विचारला होता। तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 34, ठीक आहे। आता यातील जर म्हटलं तर डायरेक्टली प्रश्न आणि उत्तर हे सर्व मी आन्सर की प्रमाणे सांगत आहे। आता याच्यामध्ये काही प्रश्नांचं जर म्हटलं तर चुकीचं उत्तर देखील दिलं असेल तर ते तुमच्या लक्षात आलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ स्पेशल आपण गणित व बुद्धिमत्तेचं जे स्पष्टीकरण आहे ते घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तरी देखील आपण बाकी सर्वप्रथम काय करूया, 80 प्रश्नांची फक्त उत्तरं जाणून घेऊयात आणि हे सर्व झाल्यानंतर डायरेक्टली गणित व बुद्धिमत्ताचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण बघणार आहोत। तर बघा, थोडक्यात जर म्हटलं तर एकूण आपल्याला जिल्हा परिषद विचारलं होतं। आता एकूण जर म्हटलं तर जिल्हे जास्त आहेत परंतु जिल्हा परिषद कमी आहेत, 34 आहेत मित्रांनो। आणि कोणत्या दोन जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद नाही आहेत ते देखील आपल्याला इथं माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे। तर त्यातील जर म्हटलं तर पहिला जिल्हा आपल्याला मुंबई शहर व आपल्याला सांगता येईल मुंबई उपनगर, ठीक आहे। या दोन जिल्ह्यांच्या आपल्याला जिल्हा परिषद नाही आहेत असं सांगता येईल मित्रांनो, ठीक आहे। बाकी जर म्हटलं तर 34 हे प्रश्नाचं इथं योग्य उत्तर होतं। त्यानंतर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आपल्याला आहेत ते आपल्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते विचारलं होतं। तर कन्याकुमारी हे बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं असेल, तर हे नाहीये मित्रांनो। हा जर म्हटलं तर मुख्य आपल्याला भूमीवरील भाग आहे मित्रांनो। बाकी जर म्हटलं तर डायरेक्टली दक्षिण आपल्याला दक्षिणेकडील टोक विचारलं होतं तर ते होतं इंदिरा पॉइंट, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। पुढील बघा, पुढील आपल्याला काय प्रश्न विचारला होता, राज्यपालांची नियुक्ती कोण करते मित्रांनो। हे जे प्रश्न हा देखील प्रश्नपत्रिकेमध्ये आपण संभाव्य प्रश्नपत्रिका घेतलं होतं त्याच्यामध्ये हा प्रश्न होता। हा प्रश्न आपण दिलेला आहे मित्रांनो। बाकी जर म्हटलं तर आपल्याला बघा इथं हरित क्रांती विचारले, याचं देखील मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे। म्हणजे आपण आपल्या नोट्समध्ये जे पण उपलब्ध करून देतोय आणि मागे जे पण प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या त्यातील जर म्हटलं तर ॲज इट इज 50 ते 60 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे। आणि प्रश्न देखील काय बदललेले नाहीये। बहुतेक प्रश्न जर म्हटलं तर त्या संदर्भात किंवा तेच प्रश्न ॲज इट इज कॉपी पेस्ट झालेले आहेत मित्रांनो। 60 पेक्षा जास्त प्रश्न आपल्या नोट्स मधून आलेले आहेत, ठीक आहे। ॲज इट इज डायरेक्टली प्रश्न किंवा त्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत। ज्या पण विद्यार्थ्यांनी नोट्स घेतल्या होत्या त्यांना भरपूर फायदा झालेला आहे। सकाळपासून बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS देखील आलेले आहेत, ठीक आहे। इथं बघा, आपल्याला भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत ते विचारलं होतं मित्रांनो। तर आता प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला सांगून घेतो, ठीक आहे। तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी, ठीक आहे। सॉरी, इथं जर म्हटलं तर आपण 3 नंबरचा प्रश्न बघत होतो। इथं आपल्याला राज्यपालाची नियुक्ती कोण करते हा आपला 3 नंबरचा प्रश्न चालू होता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक डी। ॲज इट इज हा देखील प्रश्न आपण संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये बघितला होता। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर भारतीय हरित क्रांती
क्रांतीचे जनक कोण आहेत असा प्रश्न विचारला होता. तर 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर 5 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मार्गदर्शक तत्वांशी आणि इथं आपल्याला म्हटलेलं आहे DPSP. ठीक आहे, तर याच्या संबंधित आहे असं विचारलंय. तर हा जर म्हटलं तर बघा आन्सर की आहे. आता आन्सर की देखील मी तुम्हाला ओपन करून दाखवतो बघा. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो बघा, 5 नंबरचा प्रश्न इथं लगेच लक्षात आलं, कारण आपण याच्या संदर्भात माहिती ऑलरेडी दिलेली आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे. आन्सर की मध्ये याचं काय उत्तर आहे मित्रांनो बघा, थोडंसं वर घेतो हे पेज. तर बघा तुम्हाला थोडक्यात उत्तर इथं समजून येईल की आन्सर की मधील देखील उत्तर चुकलेले आहेत. 5 नंबरचा प्रश्न आपल्याला इथं आपण प्रश्नपत्रिका संच बी सोडत आहोत, तर याचं बी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, बी म्हणजे जर म्हटलं तर भाग 2 म्हटलेलं इथं, तर हे चुकीचं उत्तर आहे मित्रांनो. भाग 4, ठीक आहे, भाग 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे असे काही प्रश्न देखील चुकलेले आहेत मित्रांनो, ते व्यवस्थित बरोबर करून घ्या. मी फक्त आता प्रश्न आणि उत्तर तुम्हाला सांगत आहोत. आता यामध्ये आपल्याला महत्त्वाचं गणित व बुद्धिमत्तेचं संपूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे काही प्रश्नाचं उत्तर इथं उत्तर पत्रिकेमध्ये चुकीचं दिलेलं आहे असं देखील म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, थोडक्यात आन्सर की थोडीफार चुकलेली असेल असं देखील आपण समजू शकतो. ठीक आहे, तर याचं उत्तर इथं कन्फर्म चुकलेलं आहे मित्रांनो. भाग 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर 6 नंबरचा प्रश्न आपल्याला दिला होता. आता इथे जर म्हटलं तर वर्धमान महावीर यांनी सांगितलेल्या इथं आपल्याला त्रिरत्नांतील, ठीक आहे, खालीलपैकी कशाचा समावेश नाही. आता जे पण आपल्याला इथे जर म्हटलं तर आता त्रिरत्न जे आहेत मित्रांनो, ठीक आहे, आता त्याच्यामध्ये कशाचा संपर्क नाही किंवा कशाचा समावेश नाही असं विचारले. आता याचं जर म्हटलं तर याचा आहे, याचा आहे आणि याचा आहे, म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक बी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर हा गणिताचा प्रश्न आहे 7 नंबरचा. तर गणिताचे सर्व प्रश्न आता सर्वप्रथम सर्व 80 प्रश्न जाणून घेऊयात, त्यांची उत्तर जाणून घेऊयात आणि गणित व बुद्धिमत्तेचं संपूर्ण स्पष्टीकरण आहे शेवटला आपण जाणून घेणार आहोत. हा देखील गणिताचा प्रश्न आहे. याचं जर म्हटलं तर 7 नंबरचा प्रश्नाचं उत्तर. आता मी फक्त तुम्हाला काय करतो इथं थोडक्यात फक्त आन्सर की प्रमाणे, ठीक आहे, फक्त आन्सर की प्रमाणानुसार आपल्याला फक्त उत्तर सांगून घेतो पटपट आणि त्यानंतर आपण गणित व बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा आता आन्सर की प्रमाणेच मी फक्त तुम्हाला इथं उत्तर सांगून घेतो पटकन. इथं 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक सी असणार आहे. 8 नंबरच्या प्रश्नाचं गणिताचं उत्तर जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक बी असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा 9 नंबरचा प्रश्न देखील गणितावरतीच विचारला होता, तर डी ऑप्शन असणार आहे याचं. ठीक आहे, तर ते कसं सोडवायचं पुढे आपल्याला मी सांगणार आहे. आपल्याला डी प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे, स्पष्टीकरण मी पुढे देतो. 10 नंबरच्या प्रश्नाचं जर म्हटलं तर इथं आपल्याला मेट्रोचा, ठीक आहे, जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा, तर तिसरा क्रमांक आहे. ठीक आहे, तिसरा म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो सोपे सोपे प्रश्न विचारले होते, आपण अभ्यासक्रमानुसार भरपूर हे प्रश्न कव्हर केलेले होते. तर बघा पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देतो. फक्त थोडक्यात माहिती इथे जाणून घेऊयात. बाकीच्या ज्या विद्यार्थ्यांचे पेपर असतील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या, त्यांच्यासाठी आपल्या नोट्स अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. तर त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देतो. मित्रांनो पोलीस पाटील पदभरती 2025-26 साठी आपण स्पेशल नोट्स बनवलेले आहेत. याच्यामध्ये इतर झालेल्या मागील सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. ही जालना जिल्ह्याची देखील प्रश्नपत्रिका 2025 ची भेटेल. याच्या व्यतिरिक्त 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला पोलीस पाटील या पदाच्या झालेल्या बघण्यासाठी भेटतील. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP, GK, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, जिल्ह्याची माहिती, ज्या पण जिल्ह्याचे पेपर असतील त्या जिल्ह्याची डिटेलमध्ये माहिती. आता सांगतोय जालना जिल्ह्याची जी पण आपण माहिती दिली होती त्यातील भरपूर प्रश्न ॲज इट इज आलेले आहेत मित्रांनो. त्यासाठी जिल्ह्याची माहिती महत्त्वाची असते, तर ती देखील आपण प्रत्येक जिल्ह्याची उपलब्ध करून देत असतो जाहिरात आल्याप्रमाणे. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199 रुपये. यामध्ये तुम्हाला मागील 25 प्लस प्रश्नपत्रिका व 7 ते 8 विषयाच्या नोट्स आपल्याला भेटतील. जर पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. हे सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला भेटलं जाईल. त्याचसोबत एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील सेंड केली जाते. सर्व नोट्स देखील सेंड केले जातं. सर्व सहकार्य तुम्हाला तिथं दिलं जातं. जर पाहिजे असेल तर या नंबरवरती 199चं पेमेंट करायचं आहे. याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व विषयाच्या नोट्स आणि त्याचसोबत मागील पोलीस पाटलाच्या प्रश्नपत्रिका, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य वगैरे सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवलं जाईल. सर्वांची एकत्रित किंमत 199 आपण ठेवलेली आहे. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका मित्रांनो. खूपच महत्त्वाचे आपण नोट्स पोलीस पाटील या पदासाठी स्पेशल देत असतो. ठीक आहे, तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. बघा आता फक्त प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला सांगून घेतो. आन्सर की प्रमाणे सांगितल्याप्रमाणे आन्सर की मध्ये थोडेफार प्रश्न देखील
चुकीचे दिलेले आहेत. तर बघा 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सी असणार आहे. 12 नंबरच्या प्रश्नाचं बघा इथं महाराष्ट्रातील आपल्याला विचारलेलं आहे. तर 12 नंबरचा प्रश्नाचं ऑप्शन डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला गणित व बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे फक्त प्रश्न आणि उत्तर आपण जाणून घेत आहोत. सर्वप्रथम 13 नंबरच्या प्रश्नाचं बघा, 13 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन सी प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 14 नंबरच्या प्रश्नाचं देखील ऑप्शन सी प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 15 नंबरचं ऑप्शन ए, 16 नंबरचं ऑप्शन सी, ठीक आहे, ऑप्शन सी. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा 16 नंतर 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. त्यानंतर इथं गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न आलेला आहे, तर याचं स्पष्टीकरण आपण जाणून घेऊयात. इथं आपल्याला आन्सर की मध्ये काय दिलेलं आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. पुढे 19 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ऑप्शन बी, ठीक आहे, ऑप्शन बी. त्यानंतर 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ऑप्शन बी. त्यानंतर पुढे बघा 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ऑप्शन सी, ठीक आहे. कोणती संख्या मोठी, गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न, याचं देखील स्पष्टीकरण पुढे लगेच बघणार आहोत. 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ऑप्शन सी. 23चं देखील ऑप्शन सी, ठीक आहे. इथं जर म्हटलं तर आपल्याला अध्यक्ष विचारलं होतं, काय अडचण नाही. आपण ऑलरेडी मंत्रिमंडळ याच्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली होती. इतर जे पण महत्त्वाचे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती दिलेली होती. त्यानंतर पुढे बघा 24 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर 24 नंबरचा प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. 25 नंबरचं ऑप्शन डी असणार आहे. गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, हा देखील आपण सोडून घेणार आहोत. पुढे 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ठीक आहे. 27चं देखील ऑप्शन सी हे आपल्याला उत्तर सांगता येईल, ठीक आहे. इथं आपल्याला हा देखील प्रश्न आपण आपल्या याच्यामध्ये घेतला, तो भरपूर प्रश्न ऍज इट इज कॉपी पेस्ट झालेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर 28 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला इथं जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए दिलेलं आहे मित्रांनो, ते देखील आपण पुढे सोडून घेऊयात काय उत्तर येते. 29 नंबरचा पुढील बघा आपल्याला प्रश्न, 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे मित्रांनो, ऑप्शन डी, ठीक आहे, गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ऑप्शन बी, ठीक आहे. चला पुढे पुढे जर म्हटलं तर 31 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, याच्या संदर्भात आपल्याला इथं माहिती विचारलेली आहे. तर भरपूर प्रश्न ऍज इट इज आपण दिलेले होते मित्रांनो, त्यावरती आपण ऑलरेडी आपला जे क्लास होत होते क्लासमधील भरपूर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. आपण ज्या प्रश्नपत्रिका सोडून घेत होतो आणि इतर आपल्याला पर्यायांची जी माहिती देत होतो त्यातील भरपूर प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. तर बघा तुम्हाला डायरेक्टली गणिताचे प्रश्न जे सोडवलेत ते बघायचं असेल तर हा व्हिडिओ थोडासा स्किप करा, पुढे घ्या डायरेक्टली आणि गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्ही बघा. बाकी उत्तर मी पटकन सांगून देतो. याचं ऑप्शन क्रमांक ए उत्तर असणार आहे. पुढे जर म्हटलं तर 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं तर ए असणार आहे, ठीक आहे. पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य अधिनियम याच्या संदर्भात इथे प्रश्न विचारले होते. 33 नंबरचा प्रश्न ऑप्शन सी इथं प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 34 नंबरचं देखील सी असणार आहे आणि 35 नंबरचं डी असणार आहे, ठीक आहे. चला पुढे बघा पेंच व्याघ्र प्रकल्प याच्यावरती प्रश्न आला होता, याच्यावरती देखील आपण माहिती दिली होती. ऑप्शन डी इथं आपल्या या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर दिलेलं आहे. आता बघा मी या आन्सर की नुसार इथं काय बदल करणार नाहीये मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं ही आन्सर की इथं आलेली आहे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट वरती, ठीक आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती आन्सर की आलेली आहे. तर जी आन्सर की आली त्याच्यानुसारच मी फक्त इथं मार्क करून घेतोय. आता याच्यामध्ये फक्त गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण देणार आहे. आता बहुतेक विद्यार्थी म्हणतील इथं आन्सर की नुसार तुम्ही उत्तर चुकीचे सांगत आहात, तर काही प्रश्न चुकलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं, स्पष्टीकरण देखील दिलं. 5 नंबरचा प्रश्न चुकला होता, त्याचं उत्तर काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं. तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने महत्त्वाचं गणित व बुद्धिमत्तेचेच प्रश्न आपल्याला महत्त्वाचे कव्हर करायचे, त्यांचं स्पष्टीकरण जाणून घ्यायचंय. बाकीचे सर्व जे प्रश्न आहेत त्यांचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणारच आहे सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने. त्यामुळे सर्वप्रथम गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज असतात, तर ते आपण प्रश्न सोडून घेणार आहोत, ठीक आहे. 36 नंबरचं डी झालं. त्यानंतर पुढे बघा 37 नंबरचं ऑप्शन डी, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर बघा पुढील आपल्याला 38 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 38 नंबरचं ऑप्शन बी. त्यानंतर 29 नंबरचं डी. त्यानंतर पुढे बघा हे झाल्यानंतर आता हे जर म्हटलं तर आपल्याला याच्या संदर्भात इथं माहिती आपण बघूयात, पुढे काय अडचण नाही. इथं पाणी लिटर दिलंय, तर इथं मीटर मध्ये, ठीक आहे. आता इथं देखील बघा, इथं थोडक्यात लगेच समजून येते. इथं आपल्याला काय दिलेलं आहे, 39 नंबरचा प्रश्न आहे. सॉरी 39 नंबरचा प्रश्न. आपण इथं तुम्हाला प्रूफ देखील दाखवतो. बघा किती प्रश्न इथं चुकलेले आहेत. इथं बघा 39 नंबरचा, इथं थोडंसं खाली घेतो. 39 नंबरचा प्रश्न बघा इथं दिलेला आहे, ठीक आहे. तर 39 नंबरचा प्रश्न इथं दिलेला आहे मित्रांनो. तर याचं उत्तर काय दिलेलं बघा, इथं डी उत्तर दिलेलं आहे. बी प्रश्न संच आपण सोडत आहोत, ठीक आहे. त्याच्यानुसार आपल्याला उत्तर काय दिलंय, डी, ठीक आहे. आता इथं आपण बघूयात. इथं बघा आपल्याला
इथं काय दिलेलं आहे? आता पाणी, आता इथं देखील हे गणित बुद्धिमत्तेचं इथं सहसंबंध ओळखायला सांगितलेलं आहे, परंतु हे चुकलेलं आहे. ठीक आहे. आता इथे जर म्हटलं तर बघा, आता कापड, आता पाणी जर म्हटलं तर इथं थोडक्यात जर विचार केला तर पाणी, आता हे पाणी कशामध्ये मोजतो आपण जर म्हटलं तर लिटरमध्ये मोजतो. ठीक आहे. तर आता मीटरमध्ये काय मोजतो मित्रांनो? मीटरमध्ये आपण लांबी मोजतो. ठीक आहे. आता कापड कसं होईल? इथं हे शक्यता, इथं ह्या दोन्हीपैकी इथं उत्तर असायला पाहिजे, इथं लांबी असायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार. ठीक आहे. कारण पाणी लिटरमध्ये मोजतो, तर तसं जर म्हटलं तर मीटरमध्ये आपण लांबी मोजतो, तर लांबी यायला पाहिजे, परंतु इथं कापड दिलेलं आहे, हे चुकीचं उत्तर आहे माझ्या अंदाजानुसार. काय अडचण नाही, पुढे आपण त्याच्यावरती देखील स्पष्टीकरण जाणून घेऊयात. 40 नंबरचा प्रश्न बघा, आपल्याला काय दिलेला आहे? सी दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 41 नंबरचा डी दिलाय. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा 42 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलाय? डी दिलेला आहे. त्यानंतर 43 नंबरचा देखील आपल्याला डी दिलेला आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न आपण जाणून घेऊयात. प्रश्न आपण वाचत नाहीये मित्रांनो, डायरेक्टली उत्तर तुम्हाला दाखवून घेत आहे. ज्यांच्याकडे आन्सर की आलेली नसेल त्यांना उत्तर समजून येतील. 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय बी. त्यानंतर 45 नंबरचे देखील आपल्याला बी दिलेलं आहे. पोलीस पाटलाचे अधिनियम कर्तव्य याच्यावरती आलेलं होतं मित्रांनो. त्यानंतर पुढे 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. त्यानंतर बघा 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला जर म्हटलं तर ऑप्शन सी च दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढील चला, पुढील आपण ह्या सर्व प्रश्नांचं देखील स्पष्टीकरण बघणार आहोत पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. काळजी करू नका, आपण या व्हिडिओच्या माध्यमाने स्पेशल गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत. 48 नंबरचं ऑप्शन ए असणार आहे. 39 नंबरचं 49 नंबरचं देखील ए असणार आहे. 50 नंबरचं जर म्हटलं तर बघा आपल्याला बी दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर 51 नंबरचं प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. चला पुढील प्रश्न आपण बघूयात. इथं बघा, यामध्ये जर म्हटलं तर राज्यपाल, आता हा कालचाच आपण कालचीच जो प्रश्नपत्रिका आपण सोडत होतो त्याच्यामध्ये हा प्रश्न इथं मी दिलेला होता, तो ऍज इट इज इथं आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघा, आता पुढील प्रश्न 52 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? 52 नंबरचा ऑप्शन बी असणार आहे उत्तर. त्यानंतर 53 नंबरचं सी असणार आहे. 54 नंबरचं देखील जरी म्हटलं तर सी उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील बघा 55 नंबरचं ऑप्शन डी उत्तर असणार आहे, आणि याचं देखील आपल्याला ऑप्शन डी उत्तर असणार आहे 56 नंबरचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 57 नंबरचं सी दिलं उत्तर. त्यानंतर 58 नंबरचं बी दिलेलं आहे. आता गणित बुद्धिमत्तेचा प्रश्न, त्याचं स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत, काळजी करू नका. पुढे जर म्हटलं तर 59, ठीक आहे, ए उत्तर दिलंय. 60 नंबरचं देखील ए उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. सॉरी, यामध्ये जर म्हटलं तर 60, इथं 60 झालंय, इथं 60 हे उत्तर असणार आहे ए. आणि 61 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सी दिलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे 62 नंबरचा प्रश्नाचं आपण बघूयात, उत्तर बी दिलेलं आहे मित्रांनो. 63 नंबरचं उत्तर ए दिलेलं आहे. चला पुढील आपण प्रश्न बघूयात. आता आपल्याला गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्नांचं स्पष्टीकरण जाणून घ्यायचं आहे. पुढे जर म्हटलं तर 64 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन डी उत्तर दिलंय. 65 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सी दिलंय. त्यानंतर 66 नंबरचं बी दिलेलं आहे. ठीक आहे. काय अडचण नाही, हे प्रश्न सोडून घेऊयात. त्यानंतर पुढे बघा, हे झाल्यानंतर 67 नंबरचा प्रश्न, 67 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ए दिलंय. त्यानंतर 68 नंबरचं बी दिलंय. ठीक आहे. चला पुढे 69 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर डी दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे 70 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सी दिले. त्यानंतर पुढे 71 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे देखील सी दिलेलं आहे. चला ते देखील सर्व प्रश्न आपण सोडून घेऊयात. 72 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ए दिलेलं आहे. त्यानंतर बी. 73 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर, 74 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे बी. त्यानंतर 75 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिले डी. त्यानंतर पुढे बघा 76 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देखील डी दिलेलं आहे. त्यानंतर 77 हे देखील डी दिले. 78 हे देखील आपल्याला डी याचं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आता शेवटचे दोन प्रश्न याचं ए उत्तर दिले, आणि याचं जर म्हटलं तर बघा आपल्याला बी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. तर चला, हे संपूर्ण 80 प्रश्न मी इथं वाचत बसलो नाही, फक्त आपल्याला प्रश्न दाखवून घेतले स्क्रीनवरती, जेणेकरून ज्याच्याकडे आन्सर की नसेल तो ते प्रश्न बघून त्याची उत्तर त्यांनी काय आन्सर की नुसार काय दिलेले आहे ते बघा. ही आन्सर की आहे मित्रांनो. थोडक्यात जर म्हटलं तर झूम आउट देखील करून दाखवतो बघा, ही आन्सर की इथं जारी झालेली आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो मित्रांनो. तर बघा इथे आपल्याला उत्तर तालिका या वेबसाईटवरती जारी करण्यात आलेली आहे, आणि ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर मित्रांनो त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. वेबसाईटला भेट द्या आणि ऑब्जेक्शन देखील तुम्ही घेऊ शकता, त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा
आता चला पुढील आता आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो. त्या अगोदर पुन्हा एकदा नोट्स बद्दल माहिती देतो. पोलीस पाटील पदभरती 2025-26 साठी आपण नोट्स देतोय. मागे झालेल्या 25+ आपण प्रश्नपत्रिका यामध्ये उपलब्ध करून देतोय. त्याचसोबतच जिल्ह्याची संपूर्ण माहिती, पोलीस पाटाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP, GK या सर्व विषयाच्या नोट्स म्हणजे टोटल 7 ते 8 विषयाच्या नोट्स प्लस मागील 25+ प्रश्नपत्रिका. ठीक आहे, 25+ प्रश्नपत्रिका यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199. पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं 913964 आणि त्यानंतर लगेच तुम्हाला सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील. ठीक आहे, फक्त तुम्हाला याच नंबरवरती पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपवरती. ठीक आहे, एवढंच तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर सर्व काही व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केलं जाईल. तर चला आता गणित बुद्धिमत्तेचं आपण स्पष्टीकरण आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. तर बघा आता याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्तेचे जे पण प्रश्न असतील आपण तसं स्पष्टीकरण या स्वरूपामध्ये देत असतो डिटेलमध्ये. तर अशा प्रकारचे डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण घेत असतो. आता GK GS चे जेवढे पण प्रश्न होते, ठीक आहे, GK GS, तर त्याचं स्पष्टीकरण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर गणित बुद्धिमत्तेचे स्वरूपाचं स्पष्टीकरण आपण जाणून घेऊयात. तर बघा पहिला गणित व बुद्धिमत्तेचा प्रश्न बी प्रश्न संचामध्ये जर म्हटलं तर बघा इथं आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याचं स्पष्टीकरण आपण जाणून घेऊयात. तर बघा ऑलरेडी स्पष्टीकरण मी इथे ऍड केलेलं आहे मित्रांनो, स्टेप बाय स्टेप नुसार इथं माहिती दिलेली आहे. तर इथे आपल्याला काय म्हटलेलं बघा, हा गणिताचा प्रश्न आला होता मित्रांनो. इथे आपल्याला दिलेला आहे 1/4. ठीक आहे, 1/4 प्लस आपल्याला 3/2 दिलेलं आहे. तर याचं स्पष्टीकरण आपल्याला सांगायचं होतं की याचं उत्तर काय येईल. तर सर्वप्रथम आपल्याला 1/4 हे काढणं गरजेचं होतं. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा 1/4 याच्यामध्ये आपल्याला जर डायरेक्टली जर म्हटलं तर एक संख्या देखील आपण काढू शकत होतो. तर पहिल्यांदा जर म्हटलं तर हे तुम्हाला कसं काढायचं ते थोडक्यात इथं धरलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथं 3/2 दिलेलं आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर 4 मध्ये आपल्याला बदलायचं आहे. थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती, तर हे आपण इथं सोडून घेतलं. ठीक आहे, थोडक्यात आपल्याला कसं सोडवलं त्याच्याबद्दल माहिती दिली. तर आपल्याला त्याचं ते सोडवल्यानंतर आपल्याला 6/4 हे आपल्याला उत्तर आलेलं बघण्यासाठी भेटतं. आता हे आपल्याला काय करायचं, फक्त 1/4 आणि हे जे याचं हे जे आलेलं आहे आता 3/2 याचं उत्तर काय आलं 6/4. तर याच्यानुसार आपल्याला हे काय करायचं, फक्त बेरीज करायची, कारण इथं आपल्याला जोडायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, जोडलं यांची दोघांची जर म्हटलं तर आपण बेरीज केली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 7/4. म्हणजेच ऑप्शन क्रमांक C हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हे जरी आपण नुसतं थोडक्यात जरी नॉर्मल जर म्हटलं तर हे जे गणित आहे ते बघितलं तरी त्याचं उत्तर लगेच समजून येतं. तरी देखील इथं थोडक्यात मांडणी इथं मी दिलेली आहे. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर याच्यानुसार देखील तुम्ही सोडू शकता. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा 8 नंबरचा प्रश्न. इथे आपल्याला काय दिलं होतं, इथं 9/4 तर आपल्याला इथं x ची किंमत काढायची होती. x 20 दिलेलं होतं, x आणि त्याच्यासमोर 20. ठीक आहे, असं दिलं होतं. असं आलं तर आपल्याला डायरेक्टली तिरकस गुणाकार करायचा असतो. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली आपण इथं मांडले 9/4 हे आपण असं घेतलं आणि तिरकस गुणाकार करण्यासाठी जर म्हटलं तर x छेद आपल्याला इथं 20 घेतले. तर याचा डायरेक्टली आपण असं तिरकस गुणाकार करणार. ठीक आहे, तिरकस गुणाकार केला तर x या साईडला आहे तर तो x या साईडला आला. बरोबर, आता 9 आणि हा जर म्हटलं तर यांचा गुणाकार होणार म्हणजे 9 गुणिले 20 आणि छेदामध्ये किंवा भागाकारामध्ये आपल्याला इथे 4 आला. आता डायरेक्टली हे सोडवायचं. यांचं जर म्हटलं तर यांचा गुणाकार केला तर 180 उत्तर येतं आणि आपल्याला जर म्हटलं तर भागाकारात 4 आणि डायरेक्टली सोडवलं तर आपलं उत्तर येतं 45. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं. ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर 9 नंबरचा प्रश्न बघा असा दिला होता. आपल्याला 9 प्लस आपल्याला अंडर रूट दिलेलं होतं मित्रांनो, स्क्वेअर रूट दिलं होतं किंवा अंडर रूट किंवा आपण असं म्हणू शकतो की वर्गमुळात दिलं होतं. काय दिलं होतं 81. त्यानंतर पुढे 3 दिले आणि आपल्याला पुन्हा वर्गमुळात 9 दिलेलं आहे. तर हे आपण कसं सोडू शकतो मित्रांनो, याचं देखील थोडक्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे खाली बघा. आता इथे थोडक्यात इथे बघा हा झाला आपला प्रश्न. आता इथं याचा अर्थ काय होतो, असं एखादी जर म्हटलं तर आपल्याला अशी एखादी संख्या दिलेली असते तर ती वर्गमुळात आहे असं आपण समजतो. म्हणजे जसं की याचं काय होईल 9×9=81. ठीक आहे, 9×9=81 म्हणजे 9चा वर्ग जर म्हटलं तर 81 येतो. हे असं झालं. ठीक आहे, परंतु जर म्हटलं तर आता हे आपल्याला जर असं लिहायचं असेल तर आपल्याला त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं असतं. याचा अर्थ होतो 9चा वर्ग आहे तो आणि तो आपल्याला इथं दाखवण्यासाठी इथं आत लिहिलेला आहे. आपण डायरेक्टली हे असं घेऊ शकतो जसं की इथं 9×9=81 म्हणजे याचा अर्थ आहे तो 9 आणि इथं 3 त्रिक 9 म्हणजे 3चा वर्ग आणि 9चा वर्ग इथं दिलेला आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. म्हणजे हे आणि हे काय आहे ते आपल्याला समजणं गरजेचं होतं. आता ते आपल्याला समजून आल्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं होतं, त्यांचा सरळ आपल्याला गुणाकार भागाकार जी पण क्रिया दिलेली होती ती करायची होती. आता याच्यानुसार जर म्हटलं तर बघा आपण हे घेतलं आणि त्याच्यानुसार फक्त आपल्याला सोडवायचं आहे. आता हे घेतलेलं आहे ऑलरेडी. इथं जर म्हटलं तर 9 दिले, त्यानंतर इथे जर म्हटलं तर 9 + 9
आपण डायरेक्टली इथं घेऊ शकतो, त्याच्यानुसार सोडू शकतो, किंवा आपण याचं काढून हे सोडू शकतो. काही अडचण नाही. कोणत्याही मार्गाने तुम्ही सोडवलं असतं ते त्याचा अर्थ समजून आला. त्याच्यामध्ये आपण ही सर्व माहिती टाकली. ठीक आहे. त्याच्यानुसार जर म्हटलं तर फक्त आपल्याला इथं त्यांचे जे पण बेरीजचं चिन्ह होतं इथं बघा 9 + 9 + 9. ठीक आहे. तर ही आपण सगळं बेरीज केली तर 27 उत्तर आलं. तर या स्वरूपामध्ये विचार केला तर आपल्याला थोडक्यात शेवटचं उत्तर आपलं 27 येईल. म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं. ठीक आहे. स्पष्टीकरण ऑलरेडी मी त्यासाठी तिथं जोडून ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, हा आपला प्रश्न गणिताचा नाहीये. 18 नंबरचा प्रश्न बघा गणिताचा होता. तर इथे आपल्याला म्हटलेलं आहे 450च्या आपल्याला 30% किती, या टाईपचे प्रश्न भरपूर आपण आपल्या याच्यामध्ये सोडून घेतले होते. आता इथे जर म्हटलं तर 30% म्हणजे नक्की काय, इथं 30% आपल्याला जसं की 100 आहे आणि त्याचं जर म्हटलं तर आपल्याला 30% दिलेत. म्हणजे आपण म्हणू शकतो आपल्याला हे थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी इथं मांडणी केली आपण. तर यानुसार जर म्हटलं तर आपण डायरेक्टली एक तर करू शकतो. 1% म्हणजे किती ते आपण काढू शकतो आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्टली इथं समजून येईल की 450च्या 30% किती. आता हे सोडवण्यासाठी आपण डायरेक्टली अशी देखील मांडणी करू शकतो. सोडवण्याची पद्धत ही देखील आपण वापरू शकतो. 30% बरोबर आपल्याला किती म्हटलेलं आहे, कितीच्या किती टक्के काढायचे होते मित्रांनो. ठीक आहे. तर ती आपल्याला इथं टाकायची डायरेक्टली 100मध्ये. ठीक आहे. कारण 100च आपण इथं धरणार, टक्क्यांमध्ये काढायचं म्हणजे 100च आपण धरणार. डायरेक्टली यांचा फायनल इथं गुणाकार आहे तो आपण इथं करून टाकणार. आता 30% आपण इथं ही मांडणी केली, जसं की आपल्याला उदाहरणानुसार 30% विचारले तर बरोबर 30 आपण छेदात जर म्हटलं तर किंवा भागाकारात तर 100 लिहिले. आता इथं 30% किती दिलेले आहेत मित्रांनो, इथं आपल्याला कितीच्या 30% म्हटलेले आपल्याला त्यानुसार आपल्याला ही माहिती इथं भरायची आहे. आता 30% आपल्याला कशाचे दिलेले तर 450च्या 30% दिलेले आहेत. त्याच्यानुसार हे गुणाकाराचं इकडं आपण घेतल्यानंतर हे गुणाकाराचं आहे किंवा आपण बरोबरचं चिन्ह इथं वापरलं काय हरकत नाही. आपण फक्त सध्याला किमती टाकत आहोत. त्याच्यानुसार जर म्हटलं तर इथं बरोबर वापरलं आणि 30 छेदात किंवा भागाकारात आपण इथं घेतले 100. आता ही आपण आपल्या सूत्रानुसार किंवा सोडवच्या पद्धतीनुसार ही माहिती टाकली. आता हीच फक्त जर म्हटलं तर हे 450 आहेत मित्रांनो, ते इकडं आल्यानंतर आता इकडं आहेत बरोबर चिन्हाच्या इकडं आहेत. ते जर म्हटलं तर आपण तिकडं न्यायचे तर ते तिकडं नेल्यानंतर जर म्हटलं तर इकडं भागाकारात असतील तर तिकडं गुणाकारात असतील. म्हणजे तीच क्रिया इथं केलेली आहेत. इकडं भागाकारात होते तिकडे गेल्यानंतर जर म्हटलं तर इकडं गुणाकारात झाले किंवा इकडे गुणाकारात होते बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यानंतर भागाकारात झाले आणि फक्त यांचा गुणाकार केला तर 13,500 येतो. भागाकारात 100 आणि पूर्ण भाग दिला तर आपलं 135 उत्तर येतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात डिटेलमध्ये तुम्हाला त्याचं स्क्रीनवरती सोडून दाखवलेलं आहे, काही अडचण नाही. ठीक आहे. तर बघा पुढील जर म्हटलं तर सर्वात मोठी आपल्याला संख्या विचारली होती मित्रांनो. इथे आपल्याला मायनस मध्ये दिलेलं आहे, ते देखील अगदी सोप्या पद्धतीने इथं सोडून मी इथे ऍड केलेलं आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता इथं आपल्याला या 4 पर्याय दिलेले आहेत. ठीक आहे. तर त्यापैकी कोणती मोठी संख्या ती आपल्याला इथं शोधायचं. हा पहिला पर्याय, हा दुसरा पर्याय, हा तिसरा आणि हा चौथा. ठीक आहे. आता याचा अर्थ काय ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. इथं आपल्याला -34 -5 दिलेला आहे. मायनस मायनस काय होतं मित्रांनो, प्लस होतं आणि मात्र प्लस होतं म्हणजे अधिक होतं, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह वापरलं जातं. तर हे आपण सोडून घेतलेलं आहे इथं. -34 -5 तर प्लस होतं, परंतु आपल्याला जसं की 34 + 5 झालं आपलं आपलं याचं उत्तर काय येतं मग 39 उत्तर येतं. ठीक आहे. 39 उत्तर येतं, परंतु आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह वापरावं लागतं, त्याच्यामुळे इथं मायनस चिन्ह आपण दिलेलं आहे. त्याच प्रकारे याचा डायरेक्टली भागाकार केला आणि मायनस चिन्ह दिलं तर -12.5 उत्तर आलं. हे देखील आपण तसंच केलं. मायनस प्लस मायनस होतं, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं, तर इथं -5 आले. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर याचं देखील आपण तसंच भागाकार केला आणि मायनस चिन्ह दिलं तर 32 उत्तर आलं. आता यातील आपल्याला सर्वात मोठी संख्या इथं कशी जोडायची. आता जसं की इथं मोठी संख्या आपण जर म्हटलं तर बघा 1, त्यानंतर इकडे घेऊया तर 2, 3 म्हणजे इकडं जसं जसं वाढतील तशी तशी मोठी संख्या. परंतु जेव्हा 0 येतो आणि शून्याच्या या साईडला -1 -2 आणि -3 आपण जर लिहिलं तर तेव्हा मोठी संख्या कोणती असणार आहे मित्रांनो, तेव्हा इकडची मोठी संख्या नसते, इकडची मोठी संख्या असते. म्हणजे 3 जर म्हटलं तर 3पेक्षा 1 मोठा, 3पेक्षा 2 मोठे, पुढे जर -4 असतील तर आपला 3 मोठा झाला 4 पेक्षा. ठीक आहे. -4 अशी गंमत असते. ठीक आहे. म्हणजे मायनसची जी संख्या आहे ती वाढत्या क्रमाने मोठी नसते, ते मागच्या क्रमाने जेवढी लहान संख्या मायनस असेल तेवढी ती मोठी संख्या मांडली जाते. इथं 0 आला म्हणजे शून्याच्या इकडे जर आपण असं प्लसचं असेल तर या संख्या आपण वाढत जातील तशा मोठ्या मानू, परंतु मायनसच्या याच्यामध्ये हे वेगळं असतं. ठीक आहे मित्रांनो. तिथं ती क्रिया उलटी होते. त्याच्यानुसार जर म्हटलं तर ही आपल्याला मोठी संख्या दिसते, ह्या सर्व मोठ्या दिसतात आणि इथं -5 ही सर्वात जवळची संख्या दिसते, त्याच्यामुळे ही सर्वात मोठी इथं संख्या मानली जाईल. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक इथं हे उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला 25 नंबरचा काय दिलेला आहे प्रश्न गणिताचा
महत्वाचा, जर एका महिन्यात 5 तारखेला सोमवार असेल तर त्याच महिन्यात 28 तारखेला कोणता वार असेल. डायरेक्टली म्हटलेलं आहे 5 तारखेला इथं सोमवार आला म्हणजे एका आठवड्यात टोटल जर म्हटलं तर किती दिवस असतात, 7 दिवस. इथं जर म्हटलं तर 5 तारखेला म्हटलेलं आहे सोमवार आला होता, ठीक आहे. तर 28 तारखेला कोणता वार येईल असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला महिना इथं डायरेक्टली इथं मोजण्याची गरज नाही, बोटावरती टोटल दिवस आपण काढू शकतो आणि कोणता वार येतो तो आपण इथं समजू शकतो. जसं की टोटल जर म्हटलं तर 28 शेवटचा वार कोणता आहे 28, त्याच्यामध्ये जर म्हटलं तर 5 तारीख पर्यंत होऊन गेलेला आहे, तर टोटल दिवस किती उरतात 23 दिवस. हे आपण इथं घेतले. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात मित्रांनो, 7 दिवस. तर ह्या 23 मधून जर म्हटलं तर 7 आपण जर भागाकार केला तर टोटल जर म्हटलं तर 21 आपलं प्रश्नाचं इथे जर म्हटलं तर टोटल 21 दिवस थोडक्यात जर म्हटलं तर ते निघून जातात. कसं निघून जातात मित्रांनो, इथं आपण करू शकतो. याच्यात जर म्हटलं तर 7 केलं तर जसं की 3 आठवडे होतात, कारण एका आठवड्यामध्ये 7 दिवस, 7 3 आठवडे पूर्ण झाले म्हणजे दिवसाला, जसं की सोमवाराला सोमवार इथं आपण धरू शकतो. जसं की 5 तारीख सोमवार होती तर पहिल्या आठवड्यात आपल्याला सोमवारच येईल, दुसऱ्या आठवड्यात देखील आपल्याला सोमवारच येईल आणि तिसऱ्या आठवड्यात देखील सोमवारच येईल. परंतु पुढचे जर म्हटलं तर टोटल 23 दिवस होतात, तर पुढचे 2 दिवस इथे शिल्लक राहतात मित्रांनो. तर तेच फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे, ठीक आहे. हे जर म्हटलं तर इथपर्यंत 21 दिवस पूर्ण झाले आणि जर म्हटलं तर 22 दिवशी मंगळवार येईल आणि 23 दिवशी जर म्हटलं तर बुधवार येईल, ठीक आहे. तर हेच आपल्याला इथं सांगायचं होतं. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे मग उत्तर असणार आहे. बघा पुढील आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे, 28 नंबरचा गणिताचा प्रश्न. आपल्याला म्हटलेलं आहे राधाने एका स्पर्धा परीक्षेमध्ये 100 प्रश्न सोडवले. इथं म्हटलेलं आहे बरोबर उत्तराला 3 गुण होते, चुकीच्या उत्तराला -2 गुण होते. एकूण जर म्हटलं तर राधाला 100 गुण मिळाले, ठीक आहे. तर आपल्याला म्हटलेलं आहे बरोबर जे प्रश्न आहेत ते जेवढे पण बरोबर सोडवलेले असतील त्यांची संख्या किती आपल्याला विचारले. बरोबर प्रश्नाला किती गुण होते, 3 गुण. चुकीच्या प्रश्नाला होते -2 गुण. राधाला मिळाले ते 100 गुण. तर आपल्याला विचारलंय किती प्रश्न तिने सोडवले, तर त्याच्यानुसार आपण इथं राधाने सोडवलेले 100 एकूण जर म्हटलं तर प्रश्न किती सोडवले 100. त्याला जर म्हटलं तर यातील बरोबर जे प्रश्न त्याला 3 गुण देण्यात आले होते आणि जर प्रश्न चुकला तर -2 गुण इथं होणार. तर एकूण प्रश्न जर म्हटलं तर किंवा एकूण गुण आपल्याला किती दिलेले आहेत मित्रांनो 100. तर किती प्रश्न इथं बरोबर आले ते आपल्याला इथं ओळखायचं होतं. आता इथं जर म्हटलं तर इथं बघा बरोबर जे पण प्रश्न आहेत ते आपण एक्स धरूयात राधाने सोडवलेले आणि चुकीचे प्रश्न जर म्हटलं तर 100 मधून तेवढे मायनस होणार म्हणजे 100 - एक्स असं आपण इथं पकडूयात. याच्यानुसार आपण इथं ह्या ज्या किमती आहेत त्या इथं टाकून घेतल्या मित्रांनो. जसं की आपल्याला काय म्हटलेलं आहे गणिताप्रमाणे इथं ह्या किमती कशा टाकल्या ते देखील समजून घ्या. जसं की इथं राधाला जर म्हटलं तर 3 गुण, ठीक आहे. बरोबर प्रश्नाला 3 गुण म्हणजे 3x आपण झालं. मायनस पुढे इथं आपल्याला मायनस, कारण इथं मायनस गुण होतात. आपल्याला जसं प्रश्नाची इथं मांडणी दिली त्यानुसारच आपण खाली मांडणी करणार. इथं -2 घेतले, -2 गुण कशामधून आपल्याला इथं बरोबर प्रश्नाच्या एवढे मायनस झाले, कारण इथं आपल्याला हे बरोबर प्रश्न आपण एक्स धरले होते आणि मग चुकीचे प्रश्न काय झाले 100 - एक्स असं आपण इथं मांडणी केली. म्हणजे हे उदाहरण कसं तयार झालं किंवा आपण जे समीकरण तयार केलेलं आहे ते कसं झालं ते समजून घ्या. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर 3x - 2 आणि इथं 100 - एक्स हे आपलं समीकरण तयार झालं. त्या समीकरणाला डायरेक्टली इथं आपल्याला सोडवायचे. आपल्याला माहिती आहे जर म्हटलं तर समीकरणाचं इथं कंस सोडवायचं असेल तर सर्वांना इथं गुणाकार करावा लागतो. तर यांनी याला गुणायचं, यांनी याला गुणायचं, त्याच्यानुसार आपलं हे समीकरण आलं आणि त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपण ही माहिती इथं धरून घेतली, ठीक आहे. आता ही माहिती इथं आपण सर्व इथं सोडवली आणि त्याच्यानुसार इथं 60 आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर आलं. हे जर म्हटलं तर आपण याच्यानुसार देखील सोडू शकता. इथं दुसरी ट्रिक दिलेली मित्रांनो ही, जसं की राधाने टोटल जर म्हटलं तर 100 प्रश्न, त्याच्यानंतर बरोबर प्रश्नाला 3 गुण, चुकीच्या प्रश्नाला -2 गुण, एकूण जर म्हटलं तर 100 गुण मिळाले. तर बरोबर प्रश्न किती आपण डायरेक्टली इथं जर म्हटलं तर जे चुकीचे जेवढे पण असतील, जसं की बरोबर प्रश्नाला आपण एक्स मानलं, चुकीच्या प्रश्नाला जर म्हटलं तर आपण 100 - एक्स मानलं, कारण तेवढे मायनस होणार. तर डायरेक्टली हे समीकरण आलं आपलं मित्रांनो. समीकरण आल्यानुसार डायरेक्टली हे समीकरण आपण फक्त सोडवलं आणि त्याच्यानुसार आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं हे एक्स आलं. हे डायरेक्टली हे सोडवल्यानंतर इथं 300 येतात. आता 300 जर म्हटलं तर एक्स इकडे राहिले, इथं 305 आणि त्याच्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर 60 येतं. यानुसार आपण हे सोडू शकता. पुढे बघा 29 नंबरचा प्रश्न आपल्याला इथे दिला होता. एकदम सोपा प्रश्न आहे. आपल्याला म्हटलेलं आहे एका परीक्षेत शरदला गणितामध्ये भूगोलच्या दुप्पट गुण मिळाले. त्यानंतर पुढे इतिहासात आपल्याला भूगोलच्या निम्मे गुण मिळाले. मराठीत जर म्हटलं तर गणितात इतकेच गुण मिळाले, तर सर्वात कमी गुण कोणत्या विषयाला मिळाले असं म्हटलेलं आहे. जसं की इथं भूगोलला जर म्हटलं तर दुप्पट गुण मिळाले, असं गणिताच्या दुप्पट गुण मिळाले असं म्हणूयात. आता भूगोलला जर म्हटलं तर एक्स मानलं, गणिताला दुप्पट म्हणलं तर 2x आपण घेतलं.
मराठीला देखील गणिता एवढेच गुण मिळालेले होते, त्यामुळे ते देखील 2x झालं. तर इतिहासाला आपल्याला म्हटलेलं बघा, इतिहासाला भूगोलाच्या निम्मे गुण मिळाले. भूगोलाला जर म्हटलं तर x आपण गुण मानलं होतं, तर त्याच्यानुसार अजून त्याच्या कमी भेटले, म्हणजे x/2 म्हणजे अर्धा भाग आपण म्हणूयात, जसं की असं. त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला इतिहासाला सर्वात कमी गुण मिळाले असं म्हणायला हरकत नाही. याच्यानुसार आपण तुलना देखील केली, भूगोल, गणित, त्यानंतर मराठी आणि इतिहास. याच्यानुसार आपलं हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे इतिहास. ठीक आहे, सोपे सोपे प्रश्न आले होते. पुढे बघा, आपल्याला 39 नंबरचा प्रश्न सहसंबंध ओळखायला सांगितलं होता. तर इथे बघा, आता थोडक्यात जर म्हटलं तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे, पाणी आणि इथं लिटर दिलेलं आहे मित्रांनो, पाणी, लिटर, मीटर. ठीक आहे, अशा प्रकारे पाणी लिटर मध्ये मोजतात, तर मीटर जर म्हटलं तर लांबी, इथं लांबी उत्तर असायला पाहिजे, कापड उत्तर दिलं होतं मित्रांनो तिथे. ठीक आहे, उत्तर तालिकेमध्ये काय अडचण नाही, कापड किंवा लांबी, परंतु माझ्या अंदाजानुसार इथं लांबी हेच आपलं प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असायला पाहिजे. आतापर्यंत नुसतं जर थोडक्यात प्रश्नपत्रिका बघितली तर 2 प्रश्न आपण चुकीचे काढले. संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण जाणून घेतली तर भरपूर प्रश्न, 7-8 प्रश्न तिथं चुकीचे निघतील असं मला वाटतंय. काय अडचण नाही, पुढील भागामध्ये जे जीके जीएस चे प्रश्न ते सोडून घेणार आहे. ठीक आहे, तर पुढे बघा, 57 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, एका आयतकृती शेताची लांबी आपल्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, एका आयतकृती शेताची लांबी 250 मीटर असून क्षेत्रफळ आपल्याला 12,250 चौरस मीटर दिलेलं आहे. ठीक आहे, तर रुंदी किती आपल्याला इथं विचारलेली आहे. आता याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला जे सूत्र आहे ते माहिती असलं तर लगेच प्रश्नाचं उत्तर येते, एका ओळीमध्ये हे उत्तर काढू शकतो. जसं की आपण इथे हे सूत्र वापरू शकतो. ठीक आहे, हे सूत्र वापरू शकतो, किंवा आपलं रेग्युलर जे सूत्र आहे क्षेत्रफळाचं, क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, त्याच्यानुसार देखील आपण किमती टाकू शकतो. जर लांबी आपल्याला किती दिले 250, क्षेत्रफळ किती दिले 12,250 चौरस मीटर, तर आपण काढू शकतो. जसे की क्षेत्रफळ किती दिले 12,250, आपल्याला लांबी किती दिली मित्रांनो, लांबी दिलेली 250 मीटर. ठीक आहे, आणि रुंदी काढायची, तर रुंदी काढायची, त्याच्यामुळे रुंदी या साईडली घेतली आणि भाग इकडे जर म्हटलं तर गुणाकारात येतं, इकडे भागाकारात गेलं, डायरेक्टली यांचा भागाकार केला तर 49 सूत्र येतं, 49 मीटर. ठीक आहे, या सूत्रांनी देखील आपण हे काढू शकतो. सोपे प्रश्न विचारले होते. त्यानंतर पुढे बघा, 58 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमेने 114 व 19 आहेत, तर त्यापैकी एक संख्या 57 असेल तर दुसरी संख्या कोणती. असा जर उदाहरण आलं तर डायरेक्टली आपल्याला सांगितलं होतं तेव्हा तिरकस गुणाकार करायचा. गणिताचे जेवढे पण प्रश्न आले ते मागील क्लासमध्ये मी ऍज इट इज सोडून घेतलेले आहेत, फक्त संख्या बदलल्याचं असं म्हणायला हरकत नाही. बाकी संपूर्ण पेपरचे जे गणिताचे उदाहरण आहेत ते सारखेच आहेत, काहीच बदल नाही मित्रांनो. एवढ्यापर्यंत आपले मागचे जे गणित बुद्धिमत्तेचे क्लास झाले होते त्यातून हे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, इथे बघा लसावी मसावी दिले मित्रांनो, पहिली संख्या दिली असं 57, तर दुसरी संख्या काढण्यासाठी देखील आपण तिरकस गुणाकार करू शकतो. जसे की आपण हे सूत्र वापरू शकतो, लसावी मसावी, पहिली संख्या दुसरी संख्या, हे दोनांना गुणाकार. ठीक आहे, बरोबर संख्येच्या इकडे. आता इथं आपल्याला लसावी दिले मसावी दिले, ह्या दोन्ही संख्या टाकल्या, पहिली संख्या 57 दिली, तर आपल्याला दुसरी संख्या काढायची, एक्स काढायचे, तर एक्स इकडे होती तर आपण इकडे घेतली, बरोबर चिन्हाच्या इकडे. आता हे 19 इकडे गुणाकारात होते ते इकडे भागाकारात घेतले, आणि हे जे आहे तसं 57 खाली आले तर त्यांचा डायरेक्टली गुणाकार केला. ठीक आहे, भागाकार केला, गुणाकार केला, आणि जर म्हटलं तर 38 उत्तर आले तिरकस गुणाकार करून. बाकी काहीच इथं अवघड नव्हतं. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न विचारला होता. पुढे 66 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर एका रांगेत समृद्धी म्हटलेलं आहे. ठीक आहे, मुलीचं नाव आहे. तर पुढे ती म्हटलेलं आहे, पुढील ती 5वी व शेवटून 6वी आहेत, तर त्या रांगेत एकूण मुलं किती. रांगेतील क्रम तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी. आपल्याला टोटल जर म्हटलं तर एकूण जे पण मुलं आहेत ते काढायला सांगितले. ठीक आहे, जसं की इथे एकूण मुलं काढायला सांगितलेले आहेत. ठीक आहे, एकूण मुलं, तर एकूण मुलं पुढे आपण म्हणू शकतो पुढील क्रमांक म्हणजे समोरून. ठीक आहे, पुढील सुरुवात असं म्हणू शकतो थोडक्यात समजण्यासाठी. ठीक आहे, आपल्याला एकूण मुलांची जर संख्या काढायला आली तर आपण असं म्हणू शकतो, जसं की एकूण जे पण असेल ते आपल्याला काढायचं आहे एकूण. तर आपल्याला पहिला क्रमांक व आपल्याला शेवटचा क्रमांक हे घ्यायचं मित्रांनो, आणि हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त -1 करायचं. आता याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर पुढून 5वा आणि शेवटून जर म्हटलं तर 6वा, टोटल जर म्हटलं तर हे केलं आणि त्याच्यामध्ये -1, यांची बेरीज किती येते मित्रांनो 11, त्याच्यामध्ये -1 केलं तर प्रश्नाचं उत्तर येतं 10. हे मायनस का करावं लागतं, जसं की इथं आपण घेऊयात, इथे एक रांग घेतली, याच्यामध्ये जर म्हटलं तर इकडं किती आहेत 5. ठीक आहे, आणि इकडे जर म्हटलं तर इकडून जर म्हटलं तर इकडे आहे तर 6. आता जे आपण इथं कॅल्क्युलेशन करणार आहे, ही जी व्यक्ती जसं की इकडून 5 मुलं किंवा इकडून जर आपण मोजलं तर हे 5 नंबरचा आकडा आहे, इकडं इकडून जर मोजलं तर 6 नंबरचा आकडा आहे. परंतु ही जी व्यक्ती असते ती एकच असते, म्हणजे एकदाच पकडू शकतो, एक तर इकडून पकडू शकतो किंवा इकडून, त्याच्यामुळे ही -1 करावी लागते. टोटल जर म्हटलं तर 5 + 6 होतात 11, परंतु ही व्यक्ती एकदाच इथं मोजावी लागणार, त्यामुळे -1 केल्यानंतर 10 उत्तर येतं. त्यानुसार आपलं प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी हे उत्तर असणार आहे.
तर चला पुढील प्रश्न बघा काय म्हटलेलं आहे. एका उमेदवाराच्या निवडणुकीत एका उमेदवारास 70% मते मिळाली. पुढे आपल्याला म्हटलेलं आहे तर बघा एकूण वैध मते दिली होती 3500, तर आपल्याला अवैध मते 20 दिली होती. तर दुसऱ्या उमेदवाराला किती मतं असतील ते आपल्याला विचारलं होतं. आता याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर एकदम एका लाईनीमध्ये आपण हे सोडून घेऊयात. वैध मते किती होती मित्रांनो 3500, कारण अवैध जे मते आहेत ते वेगळे आहेत. आता याच्यामध्ये जे मतं दिलेले आहेत मित्रांनो ते वेगवेगळे दिलेत. जसे की पहिल्या उमेदवाराची 70% मतं आहेत मित्रांनो, दुसऱ्या उमेदवाराची मतं आपल्याला काढायची होती. 70% कशाचे काढायचे मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला 3500 हे डायरेक्टली आपण सोडवलं तर आपलं प्रश्नाचं उत्तर येतं 2450. म्हणजे 2450 हे पहिल्या उमेदवाराची मते आहेत. आता याच्यातून फक्त टोटल मते किती येतं 3500. ठीक आहे, याच्यातून फक्त हे 2450 मायनस केली, कारण हे पहिल्या उमेदवाराची मते येते 70%. ते किती आहेत मित्रांनो 2450 हे आपण सोडवल्यानुसार आलं. त्याच्यातून पहिल्या टोटल मतामधून हे मायनस केली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं आपल्याला 1050. म्हणजे हे झाली दुसऱ्या उमेदवाराची मते. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं समजून आलेलं असेल. तर यानुसार तुम्ही हे प्रश्न सोडू शकत होता. पुढे बघा, पुढील आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे 70 नंबरचा प्रश्न. एका तोफेचे, ठीक आहे, एका तोफेचे वस्तुमान 50 किलोग्राम असून त्यातून 50 किलो गोळा आपल्याला म्हटलेलं आहे 0.25 मीटर पर सेकंद वेगाने सुटल्यास संवेग काढायचा होता. तर संवेग काढायचं जर असलं ना, संवेग काढायचं एकच सूत्र आहे मित्रांनो. संवेग म्हणजे काय, मोमेंटम आपण म्हणू शकतो. आता मोमेंटम काढायचं आपल्याला एकच सूत्र मित्रांनो, संयोग बरोबर वस्तुमान गुणाकारात वेग. ठीक आहे, आता मोमेंटम म्हणजे आता वस्तुमान आपण त्याला काय म्हणतो, मास, आणि इथं जर म्हटलं तर वेग म्हणजे आपण व्हेलॉसिटी घेऊ शकतो, काही अडचण नाही. तर हे आपण इथं सूत्र वापरणार, हे किंवा हे मराठीमध्ये आपण हे म्हणू शकतो संवेग काढायचं सूत्र. तर आता इथं आपल्याला या दोघांच्या किमती ऑलरेडी दिलेल्या आहेत मित्रांनो. इथं मास म्हणजेच आपल्याला इथं वस्तुमान दिलेले मित्रांनो ऑलरेडी, आणि त्याच्यात गुणाकारात जर म्हटलं तर व्हॅल्युसिटी दिले मित्रांनो. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली याची जर म्हटलं तर किमती टाकणार इथं मित्रांनो. ठीक आहे, गोळा कितीचा इथं 5 किलोग्रामचा, सॉरी 50 किलोग्रामचा. ठीक आहे, आणि आपल्याला इथं ऑलरेडी जर म्हटलं तर व्हॅल्युसिटी दिलेला आहे, वेग कितीचा दिलेला आहे मित्रांनो 0.25 मीटर पर सेकंड. तर यांचा फक्त गुणाकार करायचा तर आपल्याला सांगता येईल संवेग किती आहे मित्रांनो. सरळ डायरेक्टली गुणाकार करायचा तर फक्त दोन संख्यांचा, तर 12.5 किलोग्राम हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा 71 नंबरचा प्रश्न म्हटलेला आहे 2300 रुपयाला विक्री किमतीत 16% आपल्याला नफा किती असेल ते आपल्याला विचारले. म्हणजे विक्री किंमत किती आहे मित्रांनो 2320. ठीक आहे, एवढी किमतीला वस्तू विकली तर तिला 16% नफा झाला. एवढ्या किमतीला वस्तू विकली तर 16% नफा झाला. तर नफा नक्की किती झाला त्याची किंमत आपल्याला काढायची होती. तर याच्यासाठी देखील आपण हे सूत्र वापरू शकता मित्रांनो, काही अडचण नाही. किंवा हे आपलं रेग्युलर सूत्र आहे ते नफ्याचं, ते आपण वापरू शकता. या टाईपचे ऑलरेडी भरपूर उदाहरण सोडून घेतले होते. फक्त किमती टाकल्या आणि फक्त भागाकार गुणाकार केलेला आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो. बघा टोटल जर म्हटलं तर हे आपल्या सूत्रानुसार हे टोटल किती पहिली किंमत आहे किंवा वस्तूची किंमत किती आहे, वस्तूची किंमत ही आपली इथे मिळाली, वस्तूची किंमत ही मिळाली. परंतु टोटल जर म्हटलं तर एकूण नफ्यासोबत ती वस्तू कितीला विकली आहे 2320 ला. आता आपल्याला वस्तूची टोटल मूळ किंमत मिळाली तर ही आपण त्याच्यातून मायनस करणार, कारण आपल्याला एकूण नफा किती झालाय त्याची किंमत काढायची. त्याच्यामुळे 320 आपलं हे इथं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण काय केली, आता याच्यामध्ये आपल्याला टोटल विक्री किंमत दिली होती. ठीक आहे, नफ्यासोबत एकूण जी वस्तू विकलेली होती, नफ्यासोबत विकलेली वस्तू असं म्हणू शकतो, त्याची आपल्याला किंमत दिली होती किती 2320. ठीक आहे, ही आपल्याला किंमत दिली होती. तर आता आपल्याला नफा किती भेटलाय ते मिळालं. ठीक आहे, आता नफ्यासोबत किंवा वस्तूची किंमत मूळ काय आहे, मूळ वस्तूची किंमत आपल्याला मिळाली, वस्तूची किंमत. तर ती किती मिळाली मित्रांनो 2000 मिळाली. तर आता याच्यातून हे फक्त मायनस करायचं तर आपल्याला टोटल नफा किती रुपयाचा भेटला ते आपल्याला इथे भेटून आलेलं आहे. ठीक आहे, तर याच रूपानुसार पुढे जर म्हटलं तर 74 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला होता. इथं आपल्याला समीकरण दिलं होतं. तर हे पहिलं समीकरण आहे, हे दुसरं समीकरण आहे. तर ए आणि ए मायनस बी ते काढायचं होतं. तर जसं की प्रश्नामध्ये हे पहिलं समीकरण दिलंय आणि हे दुसरं समीकरण दिलंय, तर ए मायनस बी काढायचं होतं. याच्यासाठी ए ची पण किंमत काढणं गरजेचं आहे, बी ची पण किंमत काढायची गरज आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ए मायनस बी करायचं होतं. आता त्याच्यानुसार स्टेपनुसार आपल्याला इथं सोडून दाखवलेलं आहे. हे पहिलं समीकरण आहे मित्रांनो. पहिल्या समीकरणानुसार आपण हे सोडू शकतो किंवा दुसऱ्या समीकरणानुसार देखील सोडू शकतो. याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला ही किंमत कशाची मिळाली, ही बी ची किंमत काढली. जसे की हे पहिलं समीकरण घेतलं आपण. ठीक आहे, आता बी इथंच ठेवला
आणि बरोबरात जर म्हटलं तर इथं 43 होते, मायनस जर म्हटलं तर हे इकडे प्लस मध्ये आहे तर मायनस इकडे झाले 3a. तर हे झालं आपल्याला हे बी भेटलं इथं म्हणायला हरकत नाही. तर ही जी आपलं पहिलीची समीकरणाची किंमत भेटलेली आहे ती बी याच्यामध्ये टाकायचं आहे मित्रांनो. बी पहिल्या समीकरणात टाकला तर आपल्याला इथं बी ची किंमत ही भेटली होती, ही इथं टाकली समीकरणामध्ये एज इट इज आणि ते सोडवलं तर इथं आपल्याला ए ची किंमत भेटली. ए ची किंमत भेटली तर ती आपल्याला आता बी मध्ये टाकायची. इथं आपण बी ची किंमत टाकली बी मध्ये शोधायचं किंवा बी शोधायचं आपल्याला. तर मग बी ची किंमत काय भेटली तर 7 भेटली. म्हणजे ए आपल्याला 12 भेटला आणि बी 7 भेटली. तर यांचा आपल्याला इथं तेच शोधायला सांगितलं होतं की नाही, ए मायनस बी. तर यांचं डायरेक्टली जर म्हटलं तर इथं वजाबाकी केली तर 5 उत्तर आपलं प्रश्नाचं उत्तर येतं. म्हणजे पहिल्यांदा आपण ए ची किंमत शोधली, बी ची किंमत शोधली आणि यांची वजाबाकी केली, जी की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. बाकी संपूर्ण स्पष्टीकरण मी इथं थोडक्यात सांगितलेलं आहे. तर बघा पुढील आपल्याला काय म्हटलेलं आहे, मालिका पुढे आता 1, 8, 27 दिले, 64 दिले. तर पुढे मालिका पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणती पुढील संख्या येईल ते आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. तर ए जर म्हटलं तर बघा एचा स्क्वेअर दिलाय. एचा कोणत्याही संख्येनं जर म्हटलं तर आता एकच आपण गुणत राहणार आहोत, त्याच्यामुळे एचा घन दिलाय, स्क्वेअर नव्हे सॉरी, इथं आपल्याला घन दिलेला आहे. ठीक आहे, एकचा घन एकच येतो. त्यानंतर इथे जर म्हटलं तर 2चा घन. ठीक आहे, 2चा स्वरूप 2 गुणिले 2 गुणिले 2. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 8 उत्तर येणार. ठीक आहे, बे क बे बे दुने 4, 4 दुने 8. तर इथं 8 उत्तर आलं. तर इथं हे 3चं झालं. ठीक आहे, 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. ठीक आहे, तर 27 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. त्याच प्रमाणे इथं आपल्याला हे 4चं दिलेलं आहे. ठीक आहे, 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चोक 16 आणि 16 चोक 64. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मग इथं 5चं घेणार आपण. ठीक आहे, 5चा घन म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. ठीक आहे, याप्रमाणे 5 चोक 5 5 25. ठीक आहे, इथं 25 आलं. 25 5 125. ठीक आहे, अशा प्रकारचं म्हणजे 125 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला म्हटलेलं पहिल्या 9 विषम संख्यांची बेरीज किती. महत्वाचा प्रश्न मित्रांनो. आता पहिली असं कोणताही प्रश्न आला इथं 5 असला तर डायरेक्टली 5चा वर्ग घ्यायचं. इथं 9 आहे, 9चा वर्ग घेतला तर 9 9 81. ऑप्शन डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर या ट्रिक्स आहेत मित्रांनो. उदाहरण जसं येईल तसं आपल्याला सोडवायचं असतं. कारण इथं हे कार्य कसं करतं हे देखील मी सांगितलंय. एन संख्या, बेरीज वगैरे ह्या नोट्समध्ये आपल्याला हे सर्व स्पष्टीकरण भेटून जाईल, काही काळजी करू नका. ठीक आहे, तर यांचा स्क्वेअर घ्यायचा असतो मित्रांनो. 5 जर म्हटलं तर इथं 5 संख्या असती तर 5 5 25 हे आलं असतं. त्याच्यानुसार आपल्याला इथं तुलना त्याच्यानुसार करायची. 5 5 25 आलं असतं. 9चं आपल्याला सांगितलेलं आहे तर 9 9 81 येणार. ठीक आहे, असं जर उदाहरण आलं मित्रांनो. ठीक आहे, इथं बघा पहिल्या 9 विषम संख्यांची बेरीज किती असं विचार आलं तर डायरेक्टली स्कोअर घ्यायचा, त्याचा वर्ग घ्यायचा आणि ते आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे टोटल एवढे प्रश्न विचारले होते मित्रांनो पोलीस पाटील पद भरती याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता या विषयावरती. त्याचं थोडंफार स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. GK GS मधील काही प्रश्न मला चुकीचे आढळलेले आहेत, तर त्याचं सविस्तर माहिती, त्याचं स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. त्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो, पोलीस पाटलासाठी ज्या आपण नोट्स दिलेल्या आहेत त्याचा भरपूर फायदा झालेला आहेत. आगामी येत्या पदभरतीसाठी आपण पुन्हा नोट्स देतोय. याच्यामध्ये मागील 25+ प्रश्नपत्रिका, 7 ते 8 विषयाच्या नोट्स ह्या सर्व PDF स्वरूपामध्ये असतील. ज्यांना पण पाहिजे असेल 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्ये, त्याचसोबत अधिनियम, जिल्ह्याची माहिती ज्या पण जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल, जाहिरात आल्यानंतर डिटेलमध्ये जिल्ह्याची माहिती भेटेल. हे सर्व काही आणि मागील 25+ प्रश्नपत्रिका हे सर्व मिळवण्यासाठी या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमाने गणित व बुद्धिमत्ताचं आपण स्पष्टीकरण दिलंय. ते जे PDF आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, ग्रुपला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथे ते फ्रीमध्ये तुम्हाला PDF भेटून जाईल किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, तिथे देखील तुम्हाला फ्रीमध्ये ते PDF भेटून जाईल. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.